आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की देशातल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने 1 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक निर्णय घेतला आहे। तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे 3000 पेसा मोबिलायझर आदिवासी ग्रामपंचायतीच्या पातळीवर काम करतात त्यातील 2000 पदं कमी करण्याचा निर्णय हा देशाच्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घेतलेला आहे। ह्या निर्णयाच्या विरोधात एप्रिल महिन्यापासून तर आजतागायत पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या वतीने पुणे येथे आंदोलन झालं। देशाच्या पातळीवर केंद्रीय आदिवासी विकास मंत्री यांची भेट झाली। अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष यांना सुद्धा आम्ही भेटून निवेदन सादर केलं। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे ग्रामविकास मंत्री, राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांना सुद्धा आम्ही आमचं म्हणणं निवेदनाच्या माध्यमातून मांडलं आहे। आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी, वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि विविध सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी पेसा मोबिलायझर ह्या गेल्या 10 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे, नेटाने आणि अत्यंत चिवाटीने आदिवासी भागात काम करतायत। एका ग्रामपंचायतीच्या अंतर्गत 5-5, 6-6 महसुली गावं येतात, वाड्या वस्त्या येतात। एका ग्रामपंचायतीचं कामकाज करतानाच त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। आताच्या सरकारने जो निर्णय घेतलाय की एका पेसा मोबिलायझरने 3 ग्रामपंचायतीचं काम करायचं, हा निर्णय अत्यंत चुकीचा, आदिवासी भागावर अन्यायकारक ठरणारा आणि त्याचबरोबर पेसा आणि वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीला अडचणी आणि खीळ करणारा हा निर्णय आहे। आणि म्हणून ह्या निर्णयाचं आम्ही पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या वतीने ह्या निर्णयाचं जाहीरपणाने त्याचा तीव्र धिक्कार करतो आणि तीव्र निषेध पण करतो। आम्ही येत्या 1 जुलैला महाराष्ट्रभरातून जवळपास 3000 आदिवासी पेसा मोबिलायझर या सगळ्यांना आव्हान केलं आहे की आपण आझाद मैदान इथे यायचं आणि शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन चालू ठेवायचं। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री यांना आम्ही आव्हान करतो की आपण ह्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, यवतमाळ, नांदेड, अमरावती या सर्व आदिवासी बहुल जिल्ह्यातून हे संबंध पेसा मोबिलायझर आदिवासी महिला 1 जुलैला आझाद मैदानावर येत आहेत। आपल्या ह्या लाडक्या बहिणी आहेत, आपणास आमची विनंती आहे की आपण येत्या 1 जुलैला हे जे बेमुदत धरणे आंदोलन आझाद मैदानावर सुरू होत आहे याच्याकडे लक्ष द्यावं, यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करावी आणि महाराष्ट्रामध्ये हा जो अन्यायकारक निर्णय घेतला गेला आहे की 2000 पेसा मोबिलायझर पदांची कपात करण्याचा, हा निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 पेसा मोबिलायझर जसे आजपर्यंत काम करत आले आहे तसंच ते पूर्ववत चालू ठेवावं अशी आम्ही आपल्याला विनंती करतो। आणि महाराष्ट्र राज्यातल्या तमाम पेसा मोबिलायझरांना विनंती करतो की 1 जुलैच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आपण मुंबई येथे होणाऱ्या आझाद मैदानातल्या ह्या आंदोलनामध्ये मोठ्या ताकदीने, मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो। धन्यवाद।